खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। सो आता वाजले 9:30 आणि आम्ही निघालो पटापटा दरच्या डान्सवरून आलो। लेट झाला, 8:30 वाजून गेले, 9:45 झाले होते। सो सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आता निघाले। आई निघाले, 3 महिने कसे गेले माहितीच नाही पडला। सगळं दाखवते माझ्या आईला। हा शेवटचा दिवस आहे तिचा इथे घरी। तर आई आता निघाले आणि 9:45 वाजले। आई तुला काय सांगायचं आहे सांग। आता काय भरपूर मस्कतला आली, भरपूर फिरली, सर्व काही बघितला, खूप मजा आली। लय मजा आली, ती चांगलं वाटलं माझ्या मुलीच्या घराला। मस्कत फिरली आणि इकडे निघाला आली, त्याच्यावरून निघाली आता। घरचा डान्स पण होता, उशीर पण झाला। मी आई निघाली, विरल गेले खाली। सो निघालो आता आम्ही एअरपोर्ट साठीच। पप्पा तिकडेच येणार आहेत, तर तुला चांगला वाटलं ना आता? शेवटचा दिवस आहे तुझा, तर चल जाऊया, ठीक आहे? आता मी चालली गणपतीला, गावाला चालली। खूप मजा असते गणपती, हा बरोबर। माझी आई चालले, पण आम्ही श्रीवर्धनचे। आपण कुठली? श्रीवर्धनचे। हा श्रीवर्धनचे। हा दर्शिव, आईच्या पाया पडला तू? हा पडू दे इथून। आणि हे बघा आमचे कपडे अर्धे घातलेले, गरमी होते म्हणून। पापा घेतला आणि आईने पैसे किती तुला दिला? 5 रियाल किती होतात? भरपूर होतात। 1000 रुपये झाले तुझे, 1200 रुपये। हो तुझीच आहे। आम्ही आता निघालोय। गणपती बाप्पा स्लो आवाज येतो आमचा। हे मिरर का असा आहे? पाऊस पडला तुला भेटला बोललो ना। पाणी मार त्याला। थोडा टाइम बाहेर ना, गरम बघ किती झाला। सर्व घेतला होता। आता मी येऊन पोचलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला। टंकी साफ झाले, दर्शला बैलाला नेऊ। आम्ही निघाली, बोलली आता काय तुम्ही बसमध्ये बसले हो? सगळ्या गाड्या आता इथे उभ्या आहेत, म्हणजे एअरपोर्ट रोडला आम्ही आलोय। या सगळ्या प्रत्येक माणसाने घेण्यासाठी लागल्यात। पार्किंगला गाडी लागायला नको त्यासाठी सगळेजण इकडे साईडला उभे आहेत। आणि पोलीस जर आले तर मग सगळ्यांना बांबू पडला समजा। सगळेजण तशीच आहेत, वेटिंगला उभी आहेत प्रत्येक जण। बाहेर पडल्याच्या नंतर मग कॉल आला की जातात। आम्ही पार्किंग मध्ये आलोय। नगर इकडंच। आता आपण गाडी पार्किंगला लावली ना, तिथं कधी पार्किंगला नव्हती ना लावलेली। नाही मी तुम्हाला इथं पिक करायचे, हे बाहेर असायचे तेव्हा, मी फक्त तुम्हाला घ्यायला यायची। थोडा गरमी कमी वाटतंय ना पहिल्यापेक्षा? दर्शू तुला पण इंडियाला पार्सल करतात आता आईने मामा बरोबर। ती इंडिगो आहे ती। काय एका माणसाच्या पाठीमागे माणूस काय पूर्ण रात्र घालव। बाहेर पडताना इथं लाईन आहे ना लावलेली, माहिती आहे ना?
लाईन लावायला सांगतात तुला कसं करतात पैपुडा पाहिजे तिथे लाईन लावायला सांगतात. म्हणजे जर जास्त गर्दी झाली तर पाठवता साईडने जागा काढून देतात. तर गेल्यावर तुला समजेल. हां सामान तुझ्याकडे आहे का पैसे? असू दे असं ते मम्मीच रडतोय बघ. काय मारायचं? आज बोला आज तू हट्ट करत हो चला आता इन्व्हेस्टिगेशनला नंतर मग बॅग चेक करू का? नाही पहिली बॅग चेक. ते बघा इथं आहे ते आता बॅग चेक करते. काय पार्किंगला लावलंय. 3 आहे टोटल गाड्या बाप्पा. वाढवलं जिथनं बोरवलीची चालू केलं ना एक विकलं. तो तिकडं आपण उडतोय. काय गेला दर्शू? दर्शू काय गेला? प्लेन तो 2 प्लेने गेले. 2 प्लेने गेले.
ट्रेन किती गेली नाही. सो फायनली आता आम्ही निघालोय पार्किंग मधून. आता गाडी बाहेर पण काढली. पप्पांना सोडायला म्हटलं तर ते म्हटलं ना मी बसने जातो, तुम्हाला पण जायला उशीर होईल. खरं तर खूपच उशीर झालाय. तर मी म्हटलं आधी जाऊन बघा पार्किंग, म्हणजे खाली गाडी म्हणजे इथं चांगलं आहे वास आले, म्हणजे इथं गव्हर्नमेंटची बसेसच्या सेवा अगदी चालू असतात. म्हणजे बस जर भेटली तर बघा, नाही भेटली तर नंतर मग कॉल करा, नंतर मी येतो तुम्हाला न्यायला. ते म्हटलं ते बघतो. तर नेमकी त्यांना पण बस मिळाली. आईचं पण हँड लगेज वगैरे चेक झालं आणि ती लोक बोर्डिंगला गेली. तिला म्हटलं जेव्हा जाशील तू वेटिंगला तेव्हा तू फोन कर, तर ते ओके म्हणली. त्याला आता निघालेलं बरं, कारण खूप वेळ होईल जायला पण आम्हाला. सो आता आम्ही एक्झिट होतो आहे, पण इथं पार्किंगचे पैसे पेड करायचे. तिथं सगळी सिस्टम वेगळी आहे. शॉर्ट पार्किंग आहे, तिथं माणसं असतात, म्हणजे आपलं कार्ड स्वीप वगैरे करायला लागतं. इथं सेपरेट मशीन आहे. सचिन ते तिकडे गेले त्या मशीनमध्ये पैसे करायला. सो तिथे जाऊन आम्ही सचिन इन्सर्ट करते कार्ड, पण डोर काय ओपन नव्हता होत. सो आता तिथे विचारलं, कारण आम्ही पहिल्यांदाच गाडी पार्किंगला लावली होती, त्याच्यामुळे काही माहिती नाही. सो आता आले इथं पैसे पेड करायला गेलेत. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्या भेटू नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय, गुड नाईट.